नमस्कार मैत्रिणींनो. आज माझी एक स्वरचित कविता मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. कवितेचं शीर्षक आहे संघर्षाचा हिशोब. कवितेचं शीर्षक आहे संघर्षाचा हिशोब. ही स्त्री मनावर आधारित एक कविता आहे. स्त्रीच्या भावविश्वाला समजणारी आणि समाजाला जाग आणणारी एक माझी सुंदर स्त्रियांवरची ही कविता आहे आणि ही सगळ्या स्त्रियांना समर्पित. चला तर, कवितेचं शीर्षक आहे संघर्षाचा हिशोब. कवितेचं शीर्षक आहे संघर्षाचा हिशोब. ईश्वराने दिले कित्येक डाव, ईश्वराने दिले कित्येक डाव, सहनशीलतेचा झाला जगण्याचा गाव, सहनशीलतेचा झाला जगण्याचा गाव. संघर्ष करत होते जीवनाचं रान, संघर्ष करत होते जीवनाचं रान. सांगा आता जगण्यासाठी उरलेच कुठे, सांगा आता जगण्यासाठी उरलेच कुठे त्राण. घरातील वडीलधारी सांगती नियमांचे धडे, घरातील वडीलधारी सांगतात नियमांचे धडे. पाऊल चुकलं तर चुकतात म्हणे आयुष्याचे गाडे, पाऊल चुकलं तर चुकतात आयुष्याचे गाडे. मी मात्र शांत उभी राहून विचार, मी मात्र शांत उभी राहून विचारते, आयुष्याचं गणित तरी ठरलेलं कुठे असते, आयुष्याचं गणित तरी ठरलेलं कुठे असते. आई म्हणे उंबरठा स्त्रीची मर्यादा ठरव, आई म्हणे स्त्रीची मर्यादा उंबरठा ठरवतो. मग माणूस असूनही पुरुष का कमी पडतो, मग माणूस असूनही पुरुष का कमी पडतो. गल्लीत फिरणाऱ्या श्वानाहून वाईट वागणूक देतो, गल्लीत फिरणाऱ्या श्वानाहून वाईट वागणूक देतो. स्त्रीच्या अस्तित्वालाच रोज प्रश्न विचारतो, स्त्रीच्या अस्तित्वालाच रोज प्रश्न विचारतो. कुठे माय बहिणींची अब्रू लुटली जाते, कुठे माय बहिणींची अब्रू लुटली जाते. तरीही नियमांचे ओझे फक्त स्त्रीलाच वाहते, तरी नियमांचे ओझे फक्त स्त्रीलाच का वाहते. सगळे संकेत, सगळे संकेत, सगळे नियम, सगळे संकेत, सगळे नियम तिच्यासाठी राखीव असतात, सगळे संकेत, सगळे नियम तिच्यासाठी राखीव असतात. मग पुरुषांच्या चुका का ठरतात क्षणभंगूर आणि माफक असतात, मग पुरुषांच्या चुका का ठरतात क्षणभंगूर आणि माफक असतात. कधी डंका पिटवतात सामर्थ्याचा समाजात उभे राहून, कधी डंका पिटवतात समाजात सामर्थ्याचा उभे राहून. पण स्त्रीच्या अश्रूवर मात्र पडदे टाकतात पाहून, पण स्त्रीच्या अश्रूवर मात्र पडदे टाकतात पाहून. ही समतेची लढाई आहे, ही समतेची लढाई आहे, अजून अपुरीच राहिली. ही श्रमतेची लढाई आहे, ही अपुरीच राहिली. मग मानवतेची परीक्षा इथे रोज का घेतली गेली, मग मानवतेची परीक्षा इथे रोज का घेतली गेली. धन्यवाद.